तर दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया। दिल्लीत आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात। पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक, मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं। महाराष्ट्राच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बीज रोवलं गेलं। माझं सौभाग्य, माझ्यासारख्या लाखो लोकांना संघानं देशाची सेवा करण्याची संधी दिली, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मराठीत शूरता, वीरता आणि सौंदर्य अशा या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं सौभाग्य मला लाभलं। साधू संतांनी मराठी भाषेतून समाज प्रबोधन केलं, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। दिल्लीत 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू, जवाहरलाल नेहरू नंतर 70 वर्षांनी मोदींच्या रूपानं एका पंतप्रधानानं उद्घाटन केलं, याचा मला आनंद। मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची, शरद पवारांचे गौरवोद्गार। मराठी मनानं अटकेपार झेंडा फडकवला, दिल्ली आणि महाराष्ट्राचं एक नातं, महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, शरद पवार यांचं वक्तव्य। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मंचावर बसण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना मदत, पिण्यासाठी पाणीही मोदींनी दिलं, दोन्ही नेत्यांमधल्या सौहार्दाचं दर्शन। स्वभाषेचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळतो, आता आमचा मराठी माणूस विचारांनी दिल्ली जिंकणार, देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा इथे काय संबंध अशी चर्चा सुरू होते, पण राजकारण आणि साहित्य यांच्यातील संबंध जवळचा आहे, शरद पवारांचं वक्तव्य। मराठी लिखित नाही तर बोलीमधून निर्माण झालेली भाषा, कुठलीही भाषा जोडणारी हवी, तोडणारी नाहीये, आमचे संत पुरोगामी आहेत, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचं वक्तव्य।